कारजाई माता मित्र मंडळ लिंबाची वाडी या मंडळानं बरं का माझा लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला बरं का. काय झालं, लग्नाचं वय शिक्षण करता करता लग्नाचं वय निघून गेलं बरं का. त्यामुळं स्थळ येणं बंद झाली बरं का मावशी. त्यामुळं लग्न लांबलं बरं का. पण आमच्या मामाने जरा जास्त मनाव घेतलं. मामा इकडे मामा उंची पहिलीच कमी आता करून घेतली. आमच्या मामांनी जर जास्त डोकं लावले. मला म्हणे अरे काळजी करू नको, तुझ्या लग्नाचा सर्व खर्च मी करतो आणि नवरदेव सुद्धा मीच पाहून आणतो. नवरदेव तसं आपल्या लिंबाच्या वाडीतला बरं का, नवरी तेवढी आळून द्यायची बरं का. तसं माझं लग्न बरं का मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का मावशी. खरं जमलं होतं. लग्नाला उभी पण राहिली होती. पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचं बोलवलं बरं का. आता त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टकं सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे आला असं मला समजलं. एक 4-5 हाका मारून पाहते बरं का. नवरदेव आला तर ठीक, नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, हे ऋतिक दिसतंय कुठं पाठी मग. ऋतिक, ऋतिक चल नाही ते सिस्टीम माझ्यासोबत लग्न करत असते बघ. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये यायचं आहे. चला लग्नाची वेळ झालेली आहे. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, नाचत नाचत हे चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. नवरदेवाचं आगमन झालेलं आहे. नवरदेव आता हे झाले डीजी एंट्री. आता पारंपरिक पद्धतीने एंट्री. परत एकदा पायऱ्यापाशी जावा, पायऱ्यापाशी जावा आणि सावकाश चलत यायचं बघा बरं का. परत एकदा एंट्री. कसं चालत यायचं नवरदेव तिथूनच. हा बस तिथूनच इकडे बघा. नवरदेव तुमचं लय लांब चढत दिसायला सावकाश तिकडे बघा. बहारो फूल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. नवरदेव माणूस या ना आया. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी बरं काय सर्वप्रथम नवरदेव तुम्ही कोणती फेऱ्या लावलेला होता कोण मला तरी सांगा. असे का आंधळे पण ऐकत नाही करला. नवरदेव साधारणतः आपलं वय काय किती? 125. कशाला थोडस लग्न करतोय. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी जो या ठिकाणी वराड जमलेले बरं का. वराडाचा परिचय होणं फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा एवढं वराडात जमलेलं आहे, परंतु कळायला मार्गाने नवरदेवाकडून कोण कोण आलं आणि नवरीकडून कोण कोण आले. एकदा नवरदेवाकडून कोण कोण आलं हातवर करा बरं. नवरदेवाकडची मंडळी. नवरदेवाकडून कोण कोण आलं? 1 2 3 3.5 4.5 4 तुम्ही का पाकिस्तान वाले करा. 4-5 कशी माणसं आणली. आता नवरीकडे कवर हातवर करा. पहा
मला म्हणायचं लाडक्या बहिणी. काय काय लाडक्या बहिणीने दोन दोन हजार केलते बघा. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटते तेव्हा, पण असं काही नाही. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही मामांचा सुद्धा परिचय होणं फार गरजेचं आहे. दोन्ही मामांचा परिचय करून देते. नवरदेव तुम्ही रिवर्स गिअर टाका, मामा तुम्ही फर्स्ट टाका. मामा दोन्ही मामांचा परिचय करून देते बरं का. हो, पहिले मिस्टर पुढचा तुम्ही खाली जाऊ. मामांचा परिचय करून देते. हे दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे दिस इज मामाचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. नवरदेवापेक्षा मामा जास्त खुश दिसायला काही मिळत, परंतु मामांचा परिचय करून देते बरं का. दिस इज माझे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलते, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांगतो महिला मंडळ, मी खूप शाळा शिकले बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले मी की नाही येलेलं होऊन बिलबिल झाले. एवढी शाळा शिकले बरं का. परंतु माझ्या मामांचा परिचय असा आहे बरं का. हे माझे मामा राहायला सध्या बरं का, माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात बरं का. मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. पण मामा तुम्ही फक्त हो म्हणत चला, बाकीचं मी सांभाळते. मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बरं काय. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा गेला तिकडं चपला सांगल असतो. आणि हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा, हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा ते काय करतात ते कुठं मी त्याला बोलतो आवाज. मामा राहायला सध्या बरं का दुबईला असतो. काय करतात दुबई? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. काय तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामा तुमच्यावर काय कोणा पतपेढीचं कर्ज आहे का काय? एवढ्या नाराज आहेत का? कर्ज असलं तर आपण फेडू, पण तुम्ही काळजी करू नका. मामांचा परिचय असा बरं का. माझे मामा राहिला असतात ते दुबईला असतात. मामांचा दुबईला तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बरं का. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडं केसाव फुगे वगैरे असतात. परंतु लग्न करता दोन्ही मामा उपस्थित झाले. दोन्ही मामाने लग्न करता विमान बुक केलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटून इथपर्यंत झाले. एकदा मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता मागे जावा, बाकीचे सर्व मागे जावा. नवरदेव तुम्ही मामा मागे जावा, नवरदेव तिकडे मारा. लाजावं लागते बरं का. कारण आता ही लाजणारी शेवटची पिढी बरं का. ही शेवटची नवरा नवरी आता इथून पुढे लाज राहिली नाही. आता नवरदेव नवरी बाहुल्यावर चिमटी काढतात अशी सध्याची कंडिशन झालेली आहे. चला मिस्टरांचा परिचय करून देते बरं का. तुम्ही इकडे या, इकडे स्टेअरिंग इकडे फिरवा, थोडी इकडे करा घास. खरं सांगा, जुनी आठवण आली का नाही? लग्नातली आठवण आली का नाही? वायरी दिल्यात थोडे असं नाही. बरं नवरा बाहेरच असावा बरं का. कारण बायकांना शिवाय द्यायची बोलायची वाटते, त्यापेक्षा नवरा बाहेरच पाहिजे. असं ते तर लग्नाला सुद्धा माझ्या मिस्टरांचा परिचय करून देते बरं का. हे माझे होणारे मिस्टर बरं का. पोरींनो तुमचे होणारे दाजी. अय्या दाजी किती खुश आहेत. परिचय करून देते बरं का. हे माझे होणारे मिस्टर काय करतात राहिला सध्या साऊथ आफ्रिकेला असतात बरं का. साऊथ आफ्रिकेला तिकडच्या कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे. साऊथ आफ्रिकेला आमच्या यांचा खूप मोठा बिझनेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे आमच्या इकडे. तिकडं म्हशी सांभाळायला असतं.
बरोबर आहे. दोन्ही आवाज कानात आवाज यायचा समोर लग्नाला सुरुवात करायची. परंतु बरं का मिस्टर बरं का माझे फार कोणी बरं का तसे फार मन मिळावं स्वभाव बरं का त्यांचा. आणि विशेष म्हणजे बरं का आमचे हे निर्व्यसनी आहेत हो ना. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही बरं का. जास्त मान हलू नका बाकी त्याला संशय येतोय. आणि विशेष म्हणजे शेतकरीच बरं का. कारण आजकाल शेतीवाल्याला कोणी मुलगी देईना बरं का. कारण जो तो म्हणताय आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे. मुलीला नवरदेव सरकारी नोकरी असला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, त्याचा नावाला का होईना पण त्याच्या गावाकडे 5-25 एकर जमीन, त्याला शेती पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे असा जमाना आहे अजून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही डिमांड किती मोठ्या गोष्टीची करा, मी त्याला विरोध करत नाही बरं का. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नका बरं का. का माहिती? कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे. त्याला बोलता बोलता लग्न उशीर फार झालेला आहे बरं का. लग्न आहे आपलं 11चं लग्न आहे, 11च्या आत लग्न लागलं पाहिजे. पण एक महत्वाचा परिचय बरं का आणखी, कारण तो परिचय करणं फार महत्वाचं आहे. पिंट्या इकडे बघा, पिंट्या इकडे बघा, चल बघा, चल बघा, तुला पप्पाची ओळख करून देते. नवीन पप्पा आहे बाबा, थोडा सेकंड पण चालून घे, मम्मीला दुसरं ऑप्शन नव्हतं. पिंट्या इकडे बघा, हे बाळा आजपासून हे आपले पप्पा. म्हण पप्पा पप्पा. तोंडात एक सुद्धा जात नाही पण पप्पा चांगलं जमते म्हणत. पिंट्या कस काय पप्पा, चांगलेच का नाही पप्पा? बाळा पप्पाची एक मस्त पैकी पप्पी घे बघा, पप्पी घे पप्पा. आणि बरं का हे आपलं कॅलेंडर बरं का 1947 मधले. पण माझ्या लेकराचं नशीब बघा, माझ्या लेकराचं भाग्य बघा, भाग्य. आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकलं उभं हाय काय तेवढं कोणाचं नशीब मोठं. चला लग्नाला सुरुवात करायची बरं. अक्षर झालं इकडे पाठीमागे, इकडं सगळीकडे अक्षर पोहोचले का पाठीमाग? इकडं नसले आले तर कोणी चपला दगड फेकून मारू नका बरं का. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वाती श्री गणनायक गजमुख मोरेश्वरू मल्ला विनायक भूतामणी देवरा नीलाद्री निजात्मजा सुवर्गा विघ्नेश्वरो शुभ मंगल सावधान, 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 शुभ मंगल सावधान.
लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. मामा नेमकं लग्न आमचं होतं का तुमचं होतं? दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता मामा मंडळी खाली बसा. हार काढा मामा. आहेर प्रत्येकानं करायचं. मामा आहेर केल्याशिवाय बसायचं नाही खाली. लग्न थोडं संपन्न झालं. आता नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. पोरी हो, दाजी किती खुश आहे. दाजीला वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक होईना, माझं ह्या वयात दुसरं चालू आहे. पहिले झाले ना, पहिले लग्न झाले का? म्हणजे पहिले झाले, हे दुसरे, हे दुसरे. इकडे बघा, हे दुसरे. टाळी टाळी द्या, टाळी द्या. माझं तिसरे. लग्न करता बरं का साहेबराव कणसे यांच्याकडून लग्न करता 500 रुपयाचा आहे झालं लग्न. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. नाव घेत आता देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय तुमचं नाव काय? काय नाव? मोरा. बरं झालं हे मग जुळला, कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव मोरा. काही बघायला बघा. तुम्हाला म्हणलं तुम्ही जास्त आनंदी होऊ नका. मला फक्त लग्नाचं नाद आहे, नांदायचं अजिबात नाद. घेते काय देवळीत 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 होती खिसणी बर का. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे मोहनराव गेले संडासला, डुकरनं दिली ढुसणी. हॅलो, सासू माझी ऐसपैस, माधुरी माझी गवळ्याची म्हस. सासू बसले ऐसपैस, सासू बसले ऐसपैस, माधुरी माझी गवळ्याची ऐसपैस. असू द्या. कुठे गेले आमचे मामा? मामा तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे. उठा 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 बरोबर थोडं राहिलं आता. इकडे मामा तू म्हणले नवरदेव गरीब आहे. इतका गरीब असेल असं वाटलं नव्हतं मला. फसवलं तुम्ही मला. नवरदेव खुशाल, नवरदेव खुशाल म्हणतो गवळ्याची म्हैस. आता खरं सांगा, इथं कोणी आईसारखं ताईसारखं भावासारखं वडिलासारखं खरं सांगा, म्हशीसारखी दिसते का? म्हशीसारखी दिसते? कोण म्हणलं हो? कोण म्हणलं हो? काळ चड्डी तुझ्या रानात काय चरला आलती वगैरे म्हणतो. कशी दिसते मी? दिसते का ना मारुती कार? दिसते का नाही इनोव्हा? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही एमजी हेक्टर? आणि बघा ना आमचं बिनटलीचं ट्रॅक्टर. पकडा 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 पकडा. काळजी करणार का? यांच्यापेक्षा भारी तर नव्हे. बसा मामा खाली. तुम्ही नाही येते का? काय म्हटले मला गवळ्याची? तेवढं बरं घरात ठेवलं मावशी तुम्ही. येते देवळी देवळी आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा येडा.
मी गवळ्याची म्हैस तर आमची मोहनराव पखालीचा रेड. आता पैठण पाडलं बरं का, आता देवाचं नाव घेते बरं का. आधी गेली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी, आधी गेली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात परिणाम मर्दांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वाडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पहिले मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा, मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवालयास 5-6 दिवसांची केली शिवा, मग गेली महादेवा. महादेवात व्हायला बळी, मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण बर का, केरभरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या मोहनरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसू. आता कसं वाटते आडनाव काय गायकवाड. भावकीतच लग्न झालं, भावकीतच लग्न झालं. आता काय खरं नाही, आता पहिलं होतं तसं करून दे मग. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला 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 लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. हळदुले वाटून वाटीला पाटा, अहो हळदुले वाटून वाटीला पाटा, अवगुणाचा नवरा. हळदुली ओठा. लग्न संपलं. आता नवरी मुलगी सासरी नांदाला जात बसते बरं का. नांदाला जाते आणि नांदाला जाताना फार रडते बरं का मावशी. नवरी फार रडते ना, तुमच्याकडे नवरी रडतात ना. रडते नवरी, आईच्या गळ्याला पडते, वडिलांच्या गळ्याला पडते. तिचं रडणं बघून गावातील सगळ्या महिलाच्या डोळ्यात पाणी येतं. खरं सांगा मावशी, कोणाची लेख सासरी नांदायला चालली की तुमच्या डोळ्यात पाणी येतं का? रडता का नाही मावशी, खरं सांगा तुम्ही. आता मी नांदायला चालली, तुम्हाला सांगते एकलं सुद्धा रडायचं नाही बरं का. तुम्हाला माझी शपथ आहे, कोणी सुद्धा रडायचं नाही का माहिती. कारण तुम्ही रडला मला हसू येतं या, म्हणून कुठे रडायचं नाही. नवरी रडायची बरं का, परंतु पूर्वीच्या काळातील नवरी रडायची मावशी. आता अलीकडे नवरी रडणं बंद झाली. आता नवरी पोरी रडत ना, नाही रडत. काय झालंय पोरीनं, 99% जवळजवळ पोरी रडायच्याच बंद झाल्या. आता बँडवाला रडतो पण नवरी रडत नाही. बँडवाल्याच्या डोळ्यात पाणी पण नवरीच्या डोळ्यात ठिपका सुद्धा नाही. का झालं असं? काय कमी पडलं तिला? आईची माया कमी पडली का बापाचं प्रेम कमी पडलं? काहीच कमी पडलं नाही. आता अलीकडे आली लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज, प्रेम आलं, प्रेम विवाह. आता ती नवरी मुलगी रडत नाही. आता ती नवरी मुलगी पळून जाते, तिच्या करता तिच्या आई वडिलावर रडण्याची वेळ येते. इतका जमाना बदललाय, बदललाय म्हणा का बिघडलाय म्हणा, पण फार बदललाय. काळ इतका बदलायला नव्हता पाहिजे का माहिती का. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं, ज्या आईनं प्रसूतीच्या वेदना त्या लेकीसाठी सहन केल्या, ज्या बापानं तिला लाड पुरवले, ज्या बापानं शिक्षणाकरता तो बाप अहोरात्र मेहनत घेतली, त्या आईवडिलांची मुलगी अचानक उपकार विसरून होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी सांगत असतो, विशेष करून मुलींना सांगत असतो, जीवनात जर सुखी व्हायचं असेल ना तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे जन्मदात्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका, आणि दुसरं म्हणजे जन्मदात्या बापाची मान समाजात कधी खाली जाऊ देऊ नका. या 2 गोष्टी सांभाळ, जीवन फार सुखी होईल. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला शिका, आई वडिलांचा तळतळ घेऊ नका. कारण आई वडिलांचा जर तळतळ जर लागलं ना तर देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. म्हणून आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. ज्या बापानं तुम्हाला शाळेमध्ये पाठवले, ज्या बापाने तुम्हाला विश्वासानं कॉलेजमध्ये टाकले, त्या बापाचा विश्वास कधी तोडायचा नाही. कारण आपला बाप गरीब असेल पण दादू लाचार नाही. आपला बाप गरीब आहे, आपला बाप सर्व काही सहन करू शकतो, पण पोरीनं तोडलेला विश्वास कुठलाच बाप सहन करू शकत नाही.
हो काय असतं बाबा इथे त्याचं कारण माहिती होतं बाप सर्वात जास्त प्रेम कोणावर जर करत असेल तर सर्वात जास्त बाप प्रेम करतो आपल्या मुलीवर. बायकोवर सुद्धा तेवढं प्रेम करत नाही, लेकरावर सुद्धा तेवढं प्रेम करत नाही. बाप प्रेम करतो आपल्या मुलीवर. का? कारण त्याला माहिती आहे पोरगा इथंच राहणार आहे पण पोरगी मात्र आता पारख्या घरी नांदायला जाणार आहे. म्हणून बाप जर बाप जर यात्रेला गेला, बाप जर कुठं तालुक्याच्या ठिकाणी गेला बापाने जर पोरला 1000 रुपयाचा ड्रेस घातला तर बाप पोरला 2000 रुपयाचा ड्रेस घेतोय. बापाने जर पोरला 1000 रुपयाची जर चप्पल घेतली तर बाप पोरला 2000 रुपयाची सँडल घेतो. का? त्याला माहिती नव्हता पोरगा इथंच थांबणार आहे पण माझी लेक पारख्या घरी नांदायला जाणार आहे. म्हणून बाप आपल्या पोरीवर जास्त प्रेम करत असतो. पण ज्यावेळेला ती पोरगी बापाचा विश्वास तोडते ना तर खऱ्या अर्थानं बाप दिसायला जिवंत असतो पण तो आतून मेलेला असतो. काय असतं बाबा ऐका, बापाचं प्रेम या जगाला दिसत नाही. रडणारी आई प्रत्येकाला दिसते, रडणारा बाप प्रत्येकाला दिसत नाही. लोकांनी म्हणतात महाराज आमची आई फार मिळवली, आमच्या पाया साधा काटा जरी रडला ना तरी सुद्धा आमच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं. पण आमच्या बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही, आमच्यासाठी बाप कधी रडला नाही. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेवा, बापाला शुल्लक कारणावर रडता येत नसतं. कारण शुल्लक कारणावर जर बाप रडला तर गावातील लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि खुशाल बाईसारखा रडतोय अरे हातात बांगड्या भर. महिला मंडळ बापाला रडता येत नाही. लहानपणी त्याची आई मेली तरी सुद्धा बाप रडला नाही. लहानपणी त्याचा बाप मेला तरी सुद्धा बाप रडला नाही. का? कारण पाठीमागं लहान बहीण भाऊ होते, त्यांना आधार द्यायचा होता, त्यांना धीर द्यायचा होता. कारण बाप हा कुटुंबाचा पाया असतो. किती मोठी इमारत असू द्या जर पाया खचला ना तर इमारत कोसळायला वेळ लागत नाही. तो पाया म्हणजे आपला बाप आहे दादा, त्याला खचून जमत नाही. अजून आजपर्यंत बाप कधी रडला नाही. आजपर्यंत गावाला बापाच्या डोळ्याला कधी पाणी पाहिलं नाही. पण त्याचे लेख काही सासरी नांदायला सल्ले दादा बाप मंडपाला कवटळू रडू लागला. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओरे मुक्या काळजाची आग थेट आभाळाला भोले लेक वडाची पारंबी. मुलगी म्हणजे घराची मर्यादा असते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असं सासर माहेर पांग बापाचे फेडते. किती मोठे घरची लेख असू दे तिला सासरी नंदाला जावं लागतं. पण तुझ्या वेळेस ती लेख सासरी नंदाला जाते त्यावेळी तिच्या आईवडिलांची होणार नसणारी जी अवस्था याच्या वेळी तू म्हणतो सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला. आई बापाची लाडाची लेकही निघाली ना तैरा. हे आई बापाची लाडाची लेकही चालली ना तैरा. आई बापाची लाडाची लेकही निघाली ना तैरा. आई बापाची लाडाची लेकही निघाली ना तैरा. हे डोळ्यात जातात ते माया फार, डोळ्यात जातात ते माया फार. अक्षर गळती भुईवर, आई दादा टोणी आला उर लेक चालली दूर दूर. आई दादा टोणी आला लेक चालली दूर दूर. ती फुलाने सजलेली नवरदेव नवरीची गाडी सासरच्या दिशेनं जशी जशी चालू असतो तसं तसं आईचा कंठ अधिकच फुटू लागतो. बापाचा हंबरडा फुटू लागतो. बाप मोठ्यानं रडायला लागतो. आजपर्यंत लेकीला कधी नजरेचा आड जाऊ दिलं नाही. शाळेतून येताना जर उशीर मुलीला जर 10 मिनिट जर उशीर झाला तर बाप गावभर चक्रा मारायचा. आज तिथे काय म्हणतो सासरी नंदाला झाली.
डोळ्यात दाटते माया फार असं गळती भुईवर आईचा दाटोण्या लावर लेक चालली दूर दूर आईचा दाटोण्या लावर लेक चालली दूर दूर हे सुख दुःखाच्या आडावरती सुख दुःखाच्या आडावरती पाणी शेंदायला अन आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला शेज मंडपी दोघे ती दोघे अहो एका जनार्दनी नाचत ती भोगे म्हणून जीवनामध्ये आई वडील फार महत्वाचं असतं फार म्हणजे फार महत्वाचं असतं ज्याला आई वडील नाही त्याला विचारा जीवन किती दुःखाचं आहे महिला म्हणणं माहेरचे जर आईबाप संपले ना तर आपलं माहेर संपलं भाऊ नसतो कोणाचा बहीण कोणाची नसती मामा मामी कोणाची नसतं हे नावाला असतं म्हणून आईबापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ द्यायचं नाही आणि कारण काय माहिती का जगात श्रीमंत कोण आहे का ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत नाही ज्याच्याकडे गाडी बांगला आहे ज्याच्याकडे जमीन आहे तो श्रीमंत नाही दादा श्रीमंत कोण आहे माहिती का ज्याची आई जिवंत ज्याचा बाप जिवंत तो जगात श्रीमंत आई वडील गेले जग बुडालं दादा नको कोणी कोणाचं नसतं म्हणून स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी राजा जरी असला म्हणतो आई वडील असला ना तो राजा सुद्धा भिकारी आहे कारण आईच्या प्रेमाची सर संपत्ती येत नसते दादा म्हणून आई बापाला सांभाळा आई बापाची सेवा करा एवढं सांगेल शेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दनी नाचत ती भोगे यानंतर एक सुंदरस या ठिकाणी गवळण होईल त्यानंतर हा बारोडाचा कार्यक्रम पुढे असतात चालू राहील आतापर्यंत असे कार्यक्रमाला साथ द्यायचे ते शेवटपर्यंत साथ द्यायचे बरं माझी उठून कोणी गेलं जायचं नाही रात्री माझा कार्यक्रम इकडे मुंबईला होतो तिकडे म्हातारी उठून गेली होती तिला अटॅक आला तुमच्या ध्यानात आहे ना पुरुष म्हणून तुम्ही सुद्धा एखादा सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही यातलं एक बी कमी झालं सीसीटीव्ही कॅमेरा मला लगेच वापस आलेच कळते बरं यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशी गर्दी जमेल दिसत जे पात्र टीव्हीला गाजलं युट्यूब इंस्टा फेसबुक जिकडं तिकडं गाजलं ज्या पात्रांना मला फार मोठी प्रसिद्धी दिली ते पात्र यानंतर येणार आहे आतापर्यंत अशी कार्यक्रमाला साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ अपेक्षित आहे प्रेमाने एकदा भजन करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा 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 सर्वांनी जागा बसायचे सर्वात जास्त पात्र जे महाराष्ट्रामध्ये गाजले यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकला ते तेवढ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सादर होणार आहे तरी सर्वांनी जागा बसायचे कुणी उठायचं जागा पहिला
पहिला